नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। आयुष्यभर पुरोगामी विचारधारा जपणारे माजी आमदार सुरेश वरपुडकर आता कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हिंदुत्ववादी विचारसरणी असणाऱ्या भाजपचा झेंडा हाती धरणार आहेत। उद्या मंगळवारी दुपारी मुंबई येथे त्यांचा पक्षात प्रवेश होणार आहे। आपल्या कार्यकर्त्यांसह भव्य असा पक्षप्रवेश सोहळा उद्या संपन्न होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ट कबड्डीपटू असलेले व अजितदादांच्या राष्ट्रवादीचे खंदे समर्थक असलेले दापोली तालुक्यातील टाळसुरे गावचे असलेले सुपुत्र उत्कृष्ट कबड्डीपटू प्रभाकर लाले यांचे मुंबई येथील जसेलोक रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले। त्यांच्या निधनाने ग्रामीण भागातील अजितदादांच्या राष्ट्रवादीचा खंदा समर्थक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे। अंबाजोगाईतील 20 वर्षीय विवाहिता अनम शेख हिच्याकडे घर खर्चासाठी माहेरहून पैसे आण असा सतत तिच्याकडे तगादा लावण्यात आला। यासाठी तिला मारहाण व मानसिक छळ देखील केला। सततच्या जाचाला कंटाळून तिने गळफास घेतलाय। या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। मराठवाड्यातून भाजपच्या गळाला 2 काँग्रेस नेते लागले आहेत। जालना येथील माजी आमदार कैलास कोरंट्याल, परभणीचे माजी मंत्री वरपुडकर या 2 बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे। 50 खोके एकदम ओके या घोषणेचे जनक कैलास कोरंट्याल आहे। तेच आता पक्षात अस्वस्थ असून ते भाजपचं कमळ हाती घेणार अशी चर्चा आहे। पुण्यातील खराडी परिसरात एका सोसायटीत रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी रविवारी छापा टाकला। या प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवळकर यांना अटक करण्यात आली। एकनाथ खडसे यांनी या संपूर्ण प्रकरणावर संशय व्यक्त केलाय। तसेच पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात माझा जावई दोषी असेल तर मी समर्थन करणार नाही, मात्र अल्कोहोलचा रिपोर्ट समोर आला असेल तर मग ड्रग्सचा रिपोर्ट आतापर्यंत समोर का आला नाही असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित करत काहीतरी काळंबेर सुरू असल्याचा संशय व्यक्त केलाय। काँग्रेस पक्षाच्या घनगर्द प्रभावाच्या काळात वेगवेगळ्या साहित्य नाट्य संमेलनांची पोषक भूमी म्हणून नावारूपास आलेल्या नांदेड नगरीमध्ये गेल्या वर्ष-दीड वर्षात भाजपाचा नवा डाव सुरू होताच महाराष्ट्र समरसता साहित्य परिषदेने आपल्या 20व्या साहित्य संमेलनासाठी नांदेडची निवड केली असून माजी मुख्यमंत्री भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर संमेलनाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी टाकण्यात आली आहे। येत्या 2 व 3 ऑगस्ट दरम्यान समरसताचे 20वे साहित्य संमेलन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली भरणार आहे। शनी शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेट्टेंनी आत्महत्या केली आहे। यामुळे मोठी खळबळ उडाली। नितीन शेट्टे यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली आहे। नितीन शेट्टे यांनी आत्महत्या नेमकी का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून शनी शिंगणापूर देवस्थानातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू होती, त्यामध्येच हे प्रकरण झाल्याने खळबळ उडाली आहे। राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ॲप आधारित प्रवासी वाहन सेवा सुरू करण्याच्या विचारात असून प्रवासी वाहतूकसाठी ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या या ॲपला जय महाराष्ट्र, महाराईड, महायात्री, महागो यापैकी एखादं नाव देणं प्रस्तावित आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील खैरी बिजेवाडा ग्रामपंचायत हद्दीतील पाचगाव येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली। खड्ड्यात बुडून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। शाळेतून सुट्टी झाल्यानंतर खेळण्यासाठी गेलेल्या 2-6 वर्षीय मुलांचा मोकळ्या जागेतील खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। खैरी बिजेवाडा पाचगाव येथील रहिवासी 7 वर्षीय उत्कर्ष लोकेश लांजेवार आणि रिधान संजय सहारे अशी मृतांची नावे आहेत। ग्रामीण तसंच शहरातील अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जातात, मात्र त्याच रुग्णालयात रुग्ण सुरक्षित नसल्याचं समोर आलं। नांदेड शहरातील श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक शासकीय रुग्णालयातील सर्जरी विभागात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला चक्क उंदरानं चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे। विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा राजकीय मैदान मारल्यानंतर कुस्तीच्या मैदानातही त्यांनी विजयश्री मिळवली आहे। त्यांच्यासह सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे। आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीला धावणारा आणि सापांची सुटका करणारा सर्पमित्र आता फ्रंटलाईन वर्कर झालाय।
नुकत्याच शासनाच्या निर्णयानुसार सर्पमित्रांना 10 लाखांचा विमा आणि फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळालाय। यावर सर्पमित्र डॉक्टर अभिलाष डावरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सर्पमित्रांना नियमित मानधनही द्यावं। जर सरकारनं मानधन देण्याचा निर्णय घेतला तर हे काम अधिक प्रभावीपणे करता येईल असं ते म्हणाले आहे। लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला जोरदार हल्लाबोल केलाय। लाडकी बहीण योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेवर सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असल्याचं रोहित पवार यांचं म्हणणं आहे। त्यांनी सरकारचा एक GR ट्विट करत ही माहिती दिली आहे। आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अन्नधान्य ऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे। राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जारी केलाय। हा निर्णय छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील केवळ वर्धा जिल्ह्यासाठी लागू करण्यात आलाय। राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। ट्रायबल फोरम अमरावती जिल्हाध्यक्ष दिनेश टेकाम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात 26 जुलैला मागणीचे निवेदन पाठवलंय। जम्मू काश्मीरच्या दाचिगाम भागात सुरक्षा दलानं ऑपरेशन महादेव मोहीम राबवून 3 दहशतवाद्यांना ठार केले। हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्यानं येथे ऑपरेशन राबवणं कठीण होतं, तरीही भारतीय सैन्य दलानं येथे ऑपरेशन राबवत 3 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। भारतीय सैन्यानं पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मूसा देखील मारला आहे। बेगुसरायचा कुख्यात गुंड डब्ल्यू यादव याचा एन्काउंटर करण्यात पोलिसांना यश आलंय। डब्ल्यू यादव या कुख्यात गुंडांचा एन्काउंटर करण्यासाठी तब्बल 4 राज्यातील पोलिसांनी मोहीम राबवली। अखेर पोलीस दलातील जवानांना डब्ल्यू यादव याचा एन्काउंटर करण्यात यश आलंय। डब्ल्यू यादव याच्यावर 50,000 रुपयांचं बक्षीस सरकारनं जाहीर केलं होतं। ही कारवाई बिहार, नोएडा STF आणि हापूर पोलिसांनी केली आहे, अशी पोलीस अधीक्षक धनंजय सिंग यांनी माहिती दिली आहे। टिकटॉक व इंस्टाग्राम वरचे रील्स मुलांसाठी धोकादायक असल्याचं स्पष्ट मत आता यूट्यूबच्या को-फाउंडर यांनी मांडलंय। यूट्यूबचे सहसंस्थापक स्टीव्ह चेन यांनी या संदर्भातील इशारा दिलाय। त्यांनी म्हटलंय की टिकटॉक आणि इंस्टाग्रामवरील रील्स सारखे शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म मुलांमध्ये धोकादायक सवयी निर्माण करतायत। एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। रणजित कुमार यादव असं या तरुणाचं नाव आहे। त्याने एका पोलीस शिपाई आणि आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे त्रस्त होऊन हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय। रणजित गावात शेती आणि मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता। उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे। कालव्यात पिकअप कार कोसळून 4 जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। ही घटना लुधियानामधील मालेरकोटला रोडवरील भटिंडामध्ये रात्री उशिरा जगेरा कालव्यात घडली। या पिकअपमध्ये 20 पेक्षा अधिक नागरिक प्रवास करत होते। पिकअपमधील 2 नागरिक अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती उपायुक्त हिमांशु जैन यांनी दिली आहे। मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे। वर्ल्ड मल्याळी काउन्सिलने मोठा निर्णय घेतलाय। परदेशात नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे। बँकॉकमध्ये पार पडलेल्या 14व्या द्वैवार्षिक परिषदेत बोलताना काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर बाबू स्टीफन यांनी केरळमधील विद्यार्थिनींसाठी 1 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीची घोषणा केली। केरळमधील 14 जिल्ह्यांतून निवडलेल्या 100 विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। यासाठी पात्रता निकष काय आहेत याची माहिती लवकरच दिली जाईल। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने व्हिसा नियमांमध्ये काही बदल केले आहेत। हे बदल नॉन इमिग्रंट व्हिसासाठी आहे। याचा अर्थ जे लोक अमेरिकेत कायमचे राहायला जाणार नाही त्यांच्या व्हिसासाठी हे नियम बदलले आहेत। हे नवीन नियम यावर्षी 2 सप्टेंबर पासून लागू होतील। अमेरिकेची नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवा या विभागाने या बदलांची माहिती दिली आहे। थायलंडमध्ये सोमवारी गोळीबाराची घटना घडली। या गोळीबारात 6 लोकांचा मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये बँकॉकच्या एका प्रसिद्ध फ्रेश फूड मार्केटमधील 4 सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे। न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत एकूण 6 जण मृत्युमुखी पडले आहेत। यात हल्लेखोराचा देखील समावेश आहे। हल्लेखोराने बाजारात गोळीबार केल्यानंतर स्वतःला देखील संपवलं। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरियामध्ये महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या मराठी शाळेला त्यांनी भेट दिली। या भेटीदरम्यान शेलार यांनी आश्वासन देताना म्हटले की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक शासकीय सहकार्य, शिफारस व अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे।
महाराष्ट्र शासनाकडून निश्चितच मदत मिळेल। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत शनिवारी 26 जुलै रोजी तिसऱ्या फेरीतील प्रत्यक्ष प्रवेशाची मुदत संपली। विभागातील 5 जिल्ह्यात इयत्ता 11वी 3 लाखांपेक्षा अधिक प्रवेश क्षमता आहे। आजपर्यंत 1 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्ण केले। 11वीच्या तासिका 11 ऑगस्ट सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले असल्याने त्या दृष्टीने उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांनी वेळापत्रकाची तयारी सुरू केली आहे। राज्यातील BBA, BCA आणि BMS अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या अतिरिक्त CETचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असून निकालानंतर लगेचच प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे। OpenAI CEO सॅम अल्टमन यांनी ChatGPTच्या युजर्सना एक इशारा दिलाय। आपल्या जनरेटिव्ह AI ChatGPTला पुढची मोठी गोष्ट मानणाऱ्या OpenAI CEO सॅम अल्टमन यांनी युजर्सना सर्व महत्त्वाची माहिती उघड न करण्याचा सल्ला दिलाय। OpenAI CEO सॅम अल्टमन यांनी खुलासा केलाय की लोकप्रिय AI चॅटबॉटशी संभाषण कायदेशीर विशेषाधिकाराने संरक्षित नाही आणि संभाव्यतः न्यायालयात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते। 2000 रुपयांवरील UPI व्यवहारांवर वस्तू आणि सेवा कर लागणार असल्याची चर्चा देशभरात रंगली, तर दुसरीकडे UPI व्यवहार मोफत नसल्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले। त्यामुळे सध्या UPI युजर्स धास्तावले आहे। हा मुद्दा राज्यसभेत सुद्धा उठला, त्यावर केंद्र सरकारने राज्यसभेत स्पष्टीकरण दिले। GST परिषदेने 2000 रुपयांपेक्षा अधिक UPI व्यवहारांवर GST लावण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलंय। नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या नाफा जीवन गौरव पुरस्कारानं यंदा ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना गौरवण्यात आलं। हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, मल्याळम भाषांतील चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार आणि परिपक्व अभिनयानं रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमोल पालेकरांच्या कार्याचा सन्मान अमेरिकेतील तमाम मराठी प्रेक्षकांच्या उपस्थिती सॅन होजेतील द कॅलिफोर्निया थिएटरमध्ये 25 जुलै रोजी संपन्न झालेल्या नाफा ग्लॅमरस फिल्म अवॉर्ड नाईट या भव्य आणि दिमागदार सोहळ्यात करण्यात आले। भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेलाय। 19 वर्षीय दिव्या देशमुखनं 2025चा FIDE महिला विश्वचषक जिंकला आहे। जगातील अव्वल महिला बुद्धिबळपटूंपैकी एक असलेल्या कोनेरू हम्पीला हरवून तिनं हे यश मिळवलंय। अंतिम सामन्यात दोन्ही भारतीय दिग्गजांमध्ये तीव्र स्पर्धा दिसून आली। दोन्ही क्लासिकल गेम अनिर्णित राहिले, त्यानंतर रॅपिड टायब्रेकरमध्ये निर्णय घेण्यात आला। दिव्या देशमुखनं केवळ विजेतेपद जिंकलं नाही, तर हम्पीला 1-5-0-5 असा पराभव करून एक नवा इतिहासही रचलाय। बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।